रोज उठलं की आम्हा बायकांना सुचत नाही सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं, रोज नवीन नवीन काय डिश बनवायची. तर चला आज आपण मस्त खुसखुशीत खमंग असे सर्व भाज्या टाकून थालीपीठ बनवणार आहोत. तर इथे मी लसूण घेतला होता, जिरं घेतलं होतं, ते वाटून घेतलेलं आहे, ते साईडला ठेवून घेतलेलं आहे. बघा इथे मी एका ताटामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आपण बाजरीचं पण पीठ टाकणार आहोत. त्यामध्ये सर्व पीठे मिक्स करून घेतलेले आहेत. बघा त्यामध्ये आपण घालून घेऊया ओवा, हाताने क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे छान फ्लेवर लागतो. आणि आता इथे आपण कोबी टाकली आहे, मस्त फ्रेश असा हिरवा पालक टाकलेला आहे, कोथिंबीर आहे, मेथी आहे आणि लगेच आपण त्यामध्ये टाकणार आहोत परत एक काकडी घेतलेली आहे मी किसून, टोमॅटो घेतलेला आहे आणि मोठा एक कांदा चिरून घेतलेला आहे. सर्व जिन्नस आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. आता इथे आपण हळद टाकलेली आहे बघा आणि 2 चमचे लाल तिखट टाकलेले, तुम्ही त्याऐवजी मिरची पण ॲड करू शकता. तर चला आता आपण याला चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि याला आपण आता याच्यामध्ये आपण जे लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट केली ती टाकून घेऊया. याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असा डो आपला रेडी झाला आहे. बघा मस्त असा टाईट डो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता याला हाताने आपण थोडा वेळ मस्त चुरून घेऊ आणि त्याला साईडला ठेवून घेऊया. आता इथे लगेच आपण थालीपीठ करायला घेणार आहोत. इथे मी स्वच्छ कपडा घेतलेला आहे, माझा थालीपीठाचाच कपडा आहे तो. तर चला पाणी लावून घेऊया आपण आणि एक पिठाचा गोळा तोडून घेतलेला आहे. बघा त्याला आता मस्त हाताने असं थापून घ्यायचं आहे एकसारखं. तर चला थापूया आपण. हे बघा आता आतमध्ये आपण त्याला होल करून घेऊया साईडनं पण. तर चला इथे तवा तापत ठेवलेला आहे गॅसवर मी, त्याला तेल सोडून घेऊया तव्यावर आणि आपण लगेच आता त्यावर आपण थालीपीठ टाकून घेणार आहोत. तर चला आपण टाकूया थालीपीठ. त्याला हाताने थोडंसं वरनं पाणी लावून घेऊया म्हणजे ते कापडाला चिटकणार नाही. तर अलगद हाताने काढून घ्यायचं आहे, साईडनं तेल टाकायचं आहे. तर चला आपण तेल टाकूया. हे बघा. तर चला आता आपण याला पलटी मारून घेऊया. बघा किती सुंदर असं भाजलेलं आहे खालनं. आता इकडच्या साईडनं पण आपण त्याला तेल सोडून घेऊया. तर चला झालेलं आहे आपलं मस्त असं भरपूर भाज्या घालून केलेलं पौष्टिक असं खमंग खुसखुशीत असं थालीपीठ. हे बघा. तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की ट्राय करा रेसिपी. धन्यवाद.